स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे। सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा। गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा। गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। पीडित मुलीनं आज पोलीस स्टेशन समोर जाऊन हजर झालेलं आहे, प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलेलं आहे आणि तुमच्यावर तुम्ही आणि जगताप साहेबांनी चुकीचा आरोप केला असं त्याचं म्हणणं आहे। माझं 1 वर्षापासून प्रेम होतं असं म्हणणं। तुम्ही दोघंही राजकारण करताय। महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादच्या अनेक घटना घडत आहेत आणि या घटना सातत्यानं घडत आहेत। ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करणं आणि विशेषतः ज्या मुलींना वडील नाहीत आणि ज्या मुलींच्या नावावरती प्रॉपर्टी आहे अशा मुलींना जास्त टार्गेट केलं जातं आहे आणि त्यातलाच हा प्रकार आहे। भिगवणमधली ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत नियोजनबद्ध घडलेली आहे। अझर शेख नावाचा जो हरामी वृत्तीचा माणूस आहे की ज्याच्यावरती 14-15 वेगवेगळ्या केसेस आहेत। लव्ह जिहादची पण एक केस त्याच्यावरती आहे। तलाठी भाऊसाहेबांना मारहाणीची केस त्याच्यावरती आहे। ॲट्रॉसिटीच्या अनेक केसेस आहेत। हा 2 नंबरचा व्यवसाय करून अशा मुलांना पैसे पुरवून प्रवृत्त करतो आहे आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये अझर शेखचा सर्वात मोठा हात आहे। परवा जेव्हा आम्ही मोर्चासाठी भिगवणला गेलो तेव्हा हजारो हिंदू बांधव रस्त्यावरती आले होते। संग्राम भैया जगताप आणि मी तिथे गेलो होतो। राजकारण करण्याचा काहीच विषय नाही। या मुलींना एकदा जाळ्यात फसवायचं आणि परत वर्षभर गेला का त्यांची हॅरेसमेंट करायची, त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं अत्याचार करायचे, त्यांना जमिनी द्या, त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, धमक्या द्यायच्या, असे प्रकार सुरू होत आहेत। आता जो विषय समोर आला आहे त्यामध्ये मुलीचं स्टेटमेंट असं आहे की बाबांनो, गोपीचंद पडळकर आणि जगताप हे जे बोलत आहेत ते खोटं आहे। पोलिसांचं म्हणणं असं आहे की मुलगी सज्ञान आहे, तिचं वय 21 पूर्ण आहे आणि मुलगी सज्ञान असल्यामुळं ती जो जबाब देईल त्या जबाबाप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार। आता माझं या सगळ्या विषयावरती म्हणणं एकच आहे, कायदा काय म्हणतोय की 21 वर्ष मुलीची पूर्ण असल्यामुळं 18 वयापेक्षा जास्त तिचं वय आहे, त्यामुळं ती जे म्हणल ती सज्ञान असल्यामुळं तिला स्वातंत्र्य आहे। परवाच्या दिवशी जो व्हिडिओ याच मुलीनं पोलीस प्रशासनाला पाठवला, पोलीस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवला, त्यांच्या वेगवेगळ्या पत्रकारांना त्यांनी पाठवला, मुलीच्या आईला पाठवला, मुलीच्या मामाला पाठवला। तो व्हिडिओ काय आहे मी तुम्हाला ऐकवतो। नऊ वर्षापासून मी प्रेम संबंधात आहे। ही कोण म्हणतंय? मुलीनं हा व्हिडिओ काय आम्ही तयार केलाय का? नाही। ह्या मुलीनं परवाच्या दिवशी व्हिडिओ तयार केला आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला। आता माझं म्हणणं काय आहे, आम्ही हेच म्हणतोय ना, महाराष्ट्रात ओढून सांगतोय की लव्ह जिहाद काय प्रकार आहे, तर हाच लव्ह जिहाद प्रकार आहे ना। आज ही मुलगी 21 वर्षाची आहे, म्हणजे आता तिचं आधार कार्ड माझ्याकडे आहे। आधार कार्डावरती जन्मतारीख किती आहे बघा, 16/3/2005, 16/3/2005, म्हणजे अजून 21 वर्ष तिला पूर्ण व्हायचे आहेत।
आता मी तुमच्याशी बोलतोय, फेब्रुवारीत महिना आहे, अजून पुढच्या महिन्यामध्ये तिला 21 वर्ष पूर्ण होत आहेत. ती काय म्हणते, 9 वर्षापासून माझे आणि याचे संबंध आहेत. 9 वर्ष म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची होती. म्हणजे या लोकांनी 12 वर्षाची मुलगी म्हणजे 5वी-6वीला ही मुलगी आहे, तेव्हा या मुलीला टार्गेट केलं आहे, तेव्हा ही बळी मुलगी पडलेली आहे आणि तेव्हापासून या मुलीवरती अत्याचार सुरू आहे. आत्ता माझं पोलिसांना म्हणणं असं आहे, तुम्ही मुलगी संज्ञान आहे, मुलगी जसं म्हणेल तसं करतो असं तुमचं म्हणणं आहे. आता हे मुलीनंच तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिला आहे. हे स्टेटमेंट ग्राह्य धरून पोलिसांनी सुमोटो या शेखवरती फोक्सो अंतर्गत कारवाई करावी. दुसरा विषय आता सोडून द्या तुम्ही, हा विषय पोलिसांनी अत्यंत सिरियस घ्यावा. 12 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केला आहे, याच्या पाठीमागं जेवढी लोक आहेत तेवढ्या लोकांना यामध्ये आरोपी करायचं. आज जर रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय, एवढी मस्ती एवढा बाज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला? ह्यानं स्टेटस ठेवलाय आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत. पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे. पोलिसांनाही सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले? नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. काही पत्रकार मित्रांना पोलिसामध्ये हजर होण्यापूर्वी त्यांनी बाईट दिली आहे. कसं काय त्यांचं कॉन्टॅक्ट झालं? पोलीस तर एवढे 8 टीम पोलिसांच्या प्रयत्न करत होत्या, सगळे CCTV फुटेज चेक केले जात होते आणि हे पत्रकारांना बाईट देत आहेत आणि मग पोलीस स्टेशन हजर होत आहेत. पत्रकार कसे काय आले? ह्या मुलांचं काय पत्रकारांशी कॉन्टॅक्ट आहे? ह्याच्या पाठीमागं कोण आहे याचा तात्काळ तपास पोलिसांनी करावा. पोलिसांनी आता दुसरी बाजू आम्हाला ऐकायचीच नाही. पोलिसांचं म्हणणं आहे ना, मुलगी संज्ञान आहे, 21 वर्ष वय तिचं पूर्ण झालं आहे, तर 21 वर्ष वय तिचं आहे आणि 21 वर्ष वय असतानाच तिनं व्हिडिओ दिला आहे की 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत. त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही. कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते आहे, कारण नोटरीमध्ये त्यांनी लिहिलं की 1 वर्षापासून संबंध आहे. कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे. जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं. तिच्यावर आमचा तर कोणाला दबाव असण्याचं कारणच नाही. दबाव तर तिकडच असू शकतो. त्यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की 9 वर्षापासून माझे संबंध आहेत. म्हणजे ती 12 वर्षाची मुलगी होती, 5वी-6वीची मुलगी होती. अशा मुलीवरती अत्याचार केलाय, अशा मुलीवरती अन्याय केलाय. पोलिसांनी आता बघ्याची भूमिका घेऊ नये, कायद्याच्या पळवाटा अजिबात काढू नयेत. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच आमचं म्हणणं आहे की 21 वर्ष वय पूर्ण झालेली मुलगी म्हणते, तो व्हिडिओ पोलिसांना पाठवते, तो व्हिडिओ पत्रकारांना पाठवते. महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तो महाराष्ट्राच्या समोर व्हिडिओ आलाय, त्यांच्या नातेवाईकांच्या समोर व्हिडिओ आलाय, सर्व सोशल साईटवरती तो व्हिडिओ आहे आणि स्पष्टपणे तिचा उल्लेख आहे 9 वर्षापासून माझे संबंध आहेत. म्हणजे आता तात्काळ पोलिसांनी कुठलाही बाकीचा आता विचार न करता त्या व्हिडिओच्या आधारे आता मुलीचं स्टेटमेंट घेतो. मुलगी स्टेटमेंट बदलेल. आता मुलीचं स्टेटमेंट घेण्याची आवश्यकता नाही, कारण ती अल्पवयाची आहे. जेव्हा तिच्यावरती अत्याचार झाला आहे तेव्हा ती 12 वर्षाची आहे. त्यामुळं पोलिसांची जबाबदारी आहे, त्यांनी सुपुर्द गुन्हा दाखल करावा. नसेल मुलीची आई गुन्हा दाखल करेल, मुलीचा भाऊ गुन्हा दाखल करेल, तात्काळ कारवाई करावी. दुसरा विषय आहे की हे ज्या मुलींच्या नावावरती जमिनी आहेत त्या मुलींना हे पकडतायत. काही विवाहित महिलांना त्यांनी पकडलंय, काही विधवा महिलांना पकडलंय की ज्यांच्या नावावरती मोठी प्रॉपर्टी आहे आणि मग त्यांना जाळ्यात घ्यायचं, ती प्रॉपर्टी विकायची आणि परत त्यांना सोडून द्यायचं. किंवा विवाहित महिलांना ज्यांचे पती सर्व्हिसला आहेत, ज्यांचे पती चांगल्या मोठ्या उद्योगात आहेत, त्यांना जाळ्यात ओढून घ्यायचं आणि मग त्यांचे व्हिडिओ तयार करायचे, मग त्यांना ब्लॅकमेल करायचं, मग पैसे द्या, प्रॉपर्टी काढून द्या, अमुक द्या, तमुक द्या असं. आता ह्या मुलीच्या नावावरती 7/12 आहे. हे आम्ही तुमच्यासमोर पुराव्यानिशी बोलतोय. यांचं षडयंत्र तुम्ही बघा. ह्या मुलीला वडील नाहीत, तिचं जबाबदार घरात कुणीच नाही, लहान भाऊ आहे, आई आहे, विधवा आहे, तिचं लग्न ठरलंय, 22 तारखेला तिचं लग्न होतं आणि असा बाका प्रसंग ठरवून प्लॅनिंग करून एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेला आहे. बारामतीच्या, दौंडच्या आणि इंदापूरच्या धनगरांना माझं आव्हान आहे, तुम्ही अत्यंत जबाबदारीनं या प्रकरणामध्ये लक्ष घाला. हा अझर नावाचा हरामखोर त्या परिसरातल्या हिंदू मुलींना टार्गेट करतोय. आत्तापर्यंत इंदापूर तालुक्यातल्या 25 हिंदू मुलींच्या वरती अशा पद्धतीचा अटॅक केला गेलाय. अशा पद्धतीनं त्यांना फसवलंय. काही मुलींना परत आणण्यामध्ये
हिंदू कार्यकर्ते यशस्वी झालेत, परंतु काही मुली ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. आता तुम्ही सर्वांनी बारामतीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबावं. पोलिसांना पुणे ग्रामीण SP साहेबांशी मी सकाळी बोललोय, ॲडिशनल SP साहेबांशी बोललोय, DYSP साहेबांशी बोललोय. आता आमचं म्हणणं इतकंच आहे, तुम्ही काम केलंय त्याबद्दल आमचं कुठलंच दुमत नाही. DG ऑफिसला पण माझी विनंती आहे की त्या मुलीचा जो व्हिडिओ परवाच्या दिवशी आलाय त्या व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतः कबूल करते आहे की 9 वर्षापासून माझ्या संबंध सुरू आहेत, तर त्याबाबत सुमोटो गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्हाला परत रस्त्यावरती उतरवायची वेळ येऊ देऊ नये. आम्ही आता या विषयामध्ये जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर मी स्वतः या प्रकरणामध्ये तिथं रस्त्यावरती उतरणार आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे, आता कुठलाही विचार न करता मुलीच्याच व्हिडिओवरनं हा गुन्हा दाखल करावा अशी विनंती पोलीस प्रशासन पुणे यांना आहे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.